गोलंदाजांनी सुद्धा चांगला लाभ उचललेला आहे. तर नक्कीच बंटीस्फोर्ट कुक्षे बोर्ली संघाचा आपण जर विचार केला तर नक्कीच कुठेतरी 45 किंवा 50 पर्यंत नक्कीच पाहावं लागेल या खेळपट्टीच्या दृष्टिकोनातून. परंतु ज्या प्रकारे बुखुरी संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या मॅचमध्ये जी गोलंदाजी केली आहे तशाच प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल का? निलेश आपल्या षटकात सुरुवात करतोय. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिड ऑफ स्पीडचा पाठलाग करतोय. शेवटच्या मोमेंटला मात्र झेल ड्रॉप पाहायला मिळतो. या उलट्या दिशेने मात्र जाऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला मात्र या ठिकाणी गॅदर मात्र व्यवस्थित करू शकले नाही. तर प्रकाश जाधव आपला वैयक्तिक खातं उघडतोय 2 धाव्याने आणि संघाचा इथे मात्र अकाउंट ओपन केला जातोय. आज सुद्धा आपण जर पाहिले तर 9 सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील, कारण 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. पीटीसी मधील तुल्यबळ संघांना आज आपण पाहणार आहोत. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. उजवी एसटी मात्र उद्ध्वस्त केली आणि या ठिकाणी लागतोय पहिला झटका बंटीस्फोर्ट कुक्षे बोर्ली संघाला. देखते हम उस विकेट को जो नीलेश पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे। देखिए किस तरह से उन्होंने बोल्ड कर दिया। बहुत खूबसूरत गेंद, टिप्पा खाने के बाद बैट्समैन को मजबूर किया था बैकफुट पे जाने के लिए। नक्कीच कुठेतरी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रकाशने. चेंडूच्या मिरिट प्रमाणे चेंडूवर नक्कीच पोहोचला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहिले की या ठिकाणी चेंडू जाऊन मात्र एष्ट्यांना स्पर्श झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो या आकाश. या सुरुवातीला आपण जर विचार केला तर नक्कीच वन डे स्पर्धा नक्कीच आयोजित केली होती विकीस्फोट कुक्षे संघाच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ राहिला होता बंटीस्फोर्ट कुक्षे बोर्ली संघ. आणि तिथून आपण जर विचार केला तर नक्कीच कुठेतरी थोडासा स्ट्रगल केला बंटीस्फोर्ट कुक्षे बोर्ली संघाने. Yes, Yogesh, I think this is the excellent bowling from Nilesh, who claimed the wicket in mandatory power play in previous match. He considered only 1 run and claimed 2 wickets. What a great bowler he is. खूपच चांगली सुरुवात करतो या पहिल्या ओव्हरमध्ये निलेश. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स प्राप्त करतो या, ही फार मोठी उपलब्धी आहे आपल्या संघासाठी. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर डीप मध्ये सज्ज आहेत आणि बाकी सर्व खेळाडू पाहिले तर 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हा षटक जो आपण पाहतो या पॉवर प्लेचं षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र डाव्या एसटीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते या, परंतु नक्कीच लाईन चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत वाईटचा इशारा. पहिली अवंतर धाव इथे मात्र गोलंदाज खर्च करतो या आणि अवंतर धावने धावफलक पुढे सरकतो या. 1 गडी बाद 3 धावा. देखिए आजकल क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में भी राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी का चलन काफी हो गया है. हो नक्कीच. आणि तेच दृश्य आपण आता मात्र पाहतो या ठिकाणी. मिस टाइम पण का मिड ऑफला खेळाडू सज्ज आहे. अजून एक विकेट टेकिंग गोलंदाजी निलेश कतूरच्या माध्यमातून या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळते. दुसरा झटका बंटीस्फोर्ट कुक्षे बोर्ली संघाला. सहजसोपा झेल इथे मात्र टिपला जातो या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय कालेकर. संत सुरुवात बंटीस्फोर्ट कुक्षे बोर्ली संघाची या महत्वाच्या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळते आणि कुठेतरी मात्र आता संघाला सावरावं लागेल आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जाईल. इथे मात्र निखिलच्या बॅट मध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग चेंडू वाईडिश लॉंग आणि सीमेरेषे पलीकडे जातोय. पंचांचा इशारा 1 बाउन्स चौकार. जबरदस्त टायमिंग पाहिलं या फटक्यामागे. अतिशय चांगल्या प्रकारे मिडलिंग केलं, कारण या सत्राचा आपण विचार केला तर मागील 1-2 वर्षापासून निखिल खूपच छान फटकेबाजी साकारतोय आणि त्याचं प्रत्युत्तर या फटक्यामागे आपल्याला नक्कीच दिसून येतोय. आता मात्र कमबॅक चेंडू वाईड यार्को डिलिव्हरी पाहायला मिळतो. या जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतो या निखिल. पाहिजे हालचाल झाली नाही
आणि त्याचमुळे पाहतो की पूर्णपणे बीट होतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच एक बिग लढत इतके मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध ये स्पोर्ट अर्जुली. अजून एक ऑन साइडला जबरदस्त प्रहार चेंडूला फेकून देतोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. हा येतोय निखिलच्या बॅट पुन्हा षटकार. खूपच छान फटका इथे मात्र आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर निखिलच्या बॅटमध्ये. म्हणजे ते नक्कीच आपण एवढंच म्हणू शकतो की 5 चेंडूमध्ये जे निलेशने कमावलं होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवर नक्कीच कुठेतरी गमावताना. आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता मात्र पाहायला मिळते बंटी स्पोर्ट बोरली संघाची 2 गडी बाद 13. कारण 2 फलंदाज स्वस्तात बाद झाले. प्रकाशने 2 धावांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं. त्यानंतर आकाश शून्यावर बाद झाला. परंतु निखिल काय फटकेबाजी साकारतोय. त्यासाठी पाहतोय पंच गोकुलदास पाटील आणि पंच शकील कोटे. आज आपण 4 पंचांना या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि पहिल्याच दिवसापासून आपण पाहिलं तर पंचांची कामगिरी सुद्धा खूपच छान पाहायला मिळते. वारंवार क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करणारा लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आपल्याला किलपट्टी पाहायला मिळते. एक डाव्या हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज. आणि त्याच मुळे मात्र ज्ञानेश्वर गोरलीची मात्र या संघाला उणीव भासत नाही. कारण रिटायर झालेले आहेत ते. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज निखिल. परंतु कोणत्याही प्रकारचं मिलन होत नाही. असं वाटतं की चेंडू मात्र निर्धाव निघाले. परंतु नक्कीच हलकीशी एश पाहायला मिळाली. आणि त्यांच्या पाठीमागे मात्र खूपच छान झेल टिपतो या नरेश गोरले. सन्माननीय प्रमोदजी शेलार यांचा इथे मात्र शुभागमन झालेला आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावर एवढं स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यॉर्कर लँड डिलिव्हरी पायांमधून मात्र टेक्निक स्ट्रोक पाहायला मिळतो. या चेंडू कार्पेटचे सारे देतो डीप स्क्वेअरकडे थोडंसं बिस्पीड पाहायला मिळते. आणि ते मात्र फलंदाजाने अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. तुम्ही क्रिकेट या खेळामध्ये छोटीशी चूक सुद्धा करू शकणार नाही. कारण ज्या चेंडूवर 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. एक चांगला तालमेल या दोघांमध्ये पाहायला मिळतो. या सुजित आणि अजय हे 2 फलंदाज आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 झटके इथे मात्र पाहायला मिळाले बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघाला. निखिल चांगली फलंदाजी करतो. परंतु एक मोठी इनिंग्स मात्र खेळू शकला नाही. एक चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आणि मात्र माघारी निराश पावलाने परततोय. अजून एक अंदाजून फटका पाहायला मिळतोय. परंतु मात्र लाईन चुकीची उजवीशी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 3 गडी बाद 17. पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने 13 धावा खर्च केला होता. परंतु हा षटक जर आपण प्रलेशचं पाहिलं तर खूपच छान गोलंदाजी मात्र साकारलेली आहे. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केला आणि धावांवर पूर्णपणे ब्रेक लावतोय. आता मात्र ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मात्र निलेश कतोरे कोणत्याही प्रकारे चूक करत नाही. सहजसोपा झेलायला लागणारा हा 4था झटका फलंदाज बाद. असं वाटतं की कुठेतरी निलेश देसले असेल राजू ठाकरे असेल यांची मात्र अनुपस्थिती आहे. आणि त्याचमुळे मात्र आता बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघ पूर्णपणे अडचणीमध्ये मात्र सापडलेला आहे. संकटात सापडलेला आहे. कारण आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजी इथे मात्र साकारतोय.
एक चेंडू शिल्लक आहे अजून या षटकातील. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु एलिव्हेशन झालं नाही. गॅप सुंदर आहे, शत्रक्षक पाठलाग करतायत, परंतु चेंडू मात्र निघून जाईल एका टप्प्याने. पंचांचा इशारा, चौकार. शेवटच्या चेंडूवर खूपच छान फटका आपण पाहिला अजयच्या बॅट मधनं. दोन्ही अजय आहेत, एक अजय जमदार आहे तर दुसरा अजय कालेकर. दोन षटकांची समाप्ती आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 21 धावा. तर आपण जर सिंग रन रेट पाहिलं असेल सरासरी जर पाहिली तर 10.50 आतापर्यंत सरासरी पाहायला मिळते. आणि अशाच जर रीतीने जर अशाच सरासरी जर असंख धावा जोडत गेल्या तर नक्कीच आपल्याला 40 पेक्षा अधिक धावा नक्कीच पाहायला मिळतील. तर या ठिकाणी दोन्ही संघांना आणि आयोजकांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. भोकरी गावचे एक जबरदस्त क्रिकेटपटू ज्ञानेश्वर गोरले याचकडनं धन्यवाद ज्ञानेश्वर, तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आणि तिसऱ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ करतोय गोलंदाज प्रथमेश, एक युवा गोलंदाज आहे. आणि निकट इथे मात्र पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी साकारतोय. पहिला चेंडू काय एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. या बॉलिंग ॲक्शन पाहिली तर खूपच छान ॲक्शन आहे, चांगला स्पीड सुद्धा पाहायला मिळतोय. उगवता तारा म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहायला जाईल सरावस्फोट भोकरी संघासाठी. सुरुवात चांगली आहे, सुरुवात गोड आहे, परंतु षटकाचा अंत कसा असेल पाहूया. कारण अजय जमदाराकडे सुद्धा क्षमता आहे, त्याचप्रमाणे अजय कालेकरच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलेला आहे. आणि इथे मात्र कुठेतरी हाणामारीची फलंदाजी कदाचित या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकेल. आता मात्र चुकीची लेंथ, कारण पंच नक्कीच आमच्याकडे वळत आहेत. उजव्या इष्टे सोडून मात्र चेंडू निघून जातो. या वाईटचा इशारा. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावर. 4 गडी मात्र इथे गमावले बंटीसपूर कुक्षी बोरली संघाने. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना इथे आपण पाहतोय. इथे मात्र वेस्ट टाइम फटका, मोठे एज लागते. या पॉइंटकडे मात्र खेळाडू सज्ज आहे, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली, परंतु चेंडूला मात्र व्यवस्थित गॅदर करू शकले नाही. एक धाव कुठेतरी मात्र आपण पाहिलं तर बोनच्या रूपाने मात्र खर्च केली जाते. आणि क्रिकेटचा खेळ पाहिला तर प्रत्येक धाव तुमच्या संघासाठी फार महत्वाची आहे. सन्माननीय किशोरजी शेलार यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर एवढं स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय जयदुर्गा चषक 2020 जयदुर्गा स्पोर्ट अतकुलित संघाच्या माध्यमातून हा बिग शो आहे. नरेश राऊत यांची ही अपार मेहनत आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या धावसंख्या 24, लोरफुटा चेंडू परंतु नक्कीच टायमिंग झालं नाही. चेंडू जातो डीप थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्रसज्ज आहे, संधी निर्माण होऊ शकेल धावचीत करण्याची. आणि यस, योग्य त्यावेळी मात्र एसटी रक्षकाने मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्या. अजून एक धक्का लागतो या ठिकाणी बंटी स्पोर्ट संघाला. आहे आणि पाहूया त्या अनुपस्थितीमध्ये मात्र मयूर पाटील कशा प्रकारची मात्र ठिकाणी खेळी साकारतोय. तिसरं षटक चालू आहे असे वाटलं तर नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये, परंतु नक्कीच तशा प्रकारे केले पाहायला मिळालं नाही. काय गोलंदाजी पाहतो आपण प्रदेश पंडकडनं. आणि डॉट झाल्यानंतर मात्र मयूर पाटीलने पंचाकडे हेरलं. त्यांना असं वाटलं की हा चेंडू स्वेर आहे, परंतु मात्र हा चेंडू पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारे इथे मात्र लीड करतो या गोलंदाज प्रथमेश. मयूरला कोणत्याही प्रकारची मात्र संधी निर्माण होऊन दिली नाही शॉर्ट सिलेक्शनसाठी. खूपच छान. आणि आता मात्र प्रत्येक संघामध्ये युवक खूपच चांगली कामगिरी करतायत.
अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो या दोन्ही. काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्लाय पाहतो की काय. तशाच प्रकारची लेन, तशाच प्रकारचा स्पीड, तशाच प्रकारची बॉलिंग ऍक्शन आणि 30 जागा इथे मात्र गोलंदाजाने निवडले. मयूर पाटील कुठेतरी स्ट्रगल करतो या षटकामध्ये. असं वाटलं होतं की धावांचा वेग वाढला जाईल, कारण 2 षटकामध्ये 21 धावा होत्या. परंतु नक्कीच खूपच छान गोलंदाजी प्रथमेश कडून आपण पाहतोय. 1 विकेट प्राप्त केला आणि आतापर्यंत 3 डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये फेकतोय. शेवटच्या क्षणाला मात्र ठिकाणी चेंडूला दिशा दिली जात आहे. या बॅटचं तोंड उघडलं आणि परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळेल. चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून पंचांचा इशारा 4 धावांसाठी. खूपच छान कनेक्शन पाहायला मिळालं या फटक्यामागे आपण जर विचार केला तर. कारण शेवटच्या मोमेंटला इथे मात्र चेंडूला दिशा दिली आणि आपण जर पॉईंट असेल, थर्डमॅन असेल, त्या दिशेने जर आउटफील्ड पाहिली तर थोडीशी कुठेतरी खराब पाहायला मिळते. परंतु टणक मात्र खूप आहे आणि त्याच वेळेला पाहतो की चेंडूला ज्याप्रमाणे चेंडू जर त्या दिशेने गेला तर चेंडूचा वेग सुद्धा वाढत असतो आणि त्याच वेगाने मात्र ठिकाणी खूपच छान चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना एकूण धावसंख्या 28 या आकड्यावर पाहायला मिळते. अजून एका षटकाचा खेळ पाहायला मिळणार आहे. मयूरला नक्कीच आता मात्र कॉन्फिडन्स आला असेल. असं वाटतं की त्याच्या बॅटमध्ये अजून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील आणि त्याच्या खेळाडूंकडनं नक्कीच आपण पाहिले तर खेळाडू त्याचप्रमाणे अपेक्षा करत त्याच्याकडनं. नवीन गोलंदाज अजून एक यंग स्टार आपल्याला पाहायला मिळालेलं भोकरी संघाच्या माध्यमातून अजय. चांगले कॅप्टनशिप इथे मात्र मित्रपणे, कारण 2 षटक जर आपण पहिले जर पाहिले तर नक्कीच अनुभवी गोलंदाजांनी इथे मात्र हाताळले, त्यामध्ये विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि आता मात्र स्लॉग षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी युवकांवर इथे मात्र या ठिकाणी विश्वास दाखवला जातो या नरेश घोरलेच्या माध्यमातून. प्रथमेश टू अजय इथे मात्र मोठा या फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यष्टीरक्षकाने मात्र चांगला प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी थोडीशी हाफ चान्स होती, परंतु शॉर्ट फायनलच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल पाहिले तर अगदी फलंदाजाने धावांचा पाऊस पडला या स्पर्धेमध्ये, खास करून शाहिद खान असेल, जरार मुल्ला असेल आणि विवेक शिलारची काय मॅच इनिंग केली आपण काल पाहिली. वन मॅन आर्मीचा रोल अदा केला विवेक शिलारने. कुटुंबाचा चेंडू इथे मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पॉइंटला मात्र खेळाडू सज्ज आहे. क्षेत्ररक्षणाचा सुद्धा आपण जर पाहिली तर चांगली सजावट इथे मात्र पाहायला मिळते, कारण 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आपण पाहतो. एक शॉर्ट फाईन लेग कडे आणि एक फाईन कडे पाहायला मिळतोय आणि बाकी सर्वच क्षेत्ररक्षक सीमेरेषे लगत. आतापर्यंत 2 सिंगल, 2 चेंडूची फेकी झाली. धावसंख्या 30 या आकड्यावर पोहोचते. या 4 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर आपण नक्कीच म्हणू शकेल बंटीस्फोर कुक्षी संघासाठी. वारंवार मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अतिशय वेगाने इथे मात्र ट्रॅव्हल करतो लॉंगच्या दिशेने. खूप मोठं अंतर कापून इथे मात्र खेळाडू सिंटला उचलतोय. रॉंग ऑन थ्रो आहे, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या आणि 2च धावांवर तुम्हाला समाधानी मानावे लागेल. आज सुद्धा आपण जर संघ पाहिले तर खूपच चांगले संघ इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. विकी स्पोर्ट कुकचे संघ आहे, स्वराज 11 डोले, चिरोबा स्पोर्ट वासिरे, इससे स्पोर्ट सापे. आयोजक संघ सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. जयदुर्गा स्पोर्ट आतकुली. म्हणजे आज सुद्धा मॅचेस चांगल्या पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू आहे, पंचांचा बीमरचा इशारा. एलिव्हेशन चांगलं झालं होतं, झेल सुद्धा चांगल्या प्रकारे टिपला होता त्या ठिकाणी, परंतु नो बॉल असल्या कारणाने मात्र जीवनदान मिळतोय फलंदाजाला. 1+2 एकूण 3 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पंचांचा इशारा आता मात्र पाहायला मिळतो या फ्री हिट. दर्शकांकडे आपण लक्ष वेधलं तर 35 धावा. फिरिट चेंडू आहे, पाहूया अजय कशा प्रकारे मात्र सामना करतोय. खूपच चांगला चेंडू या ठिकाणी यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. या चेंडू जाते लॉंगच्या दिशेने, एक धाव सहजपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल का, परंतु कुठेतरी संतपैकी पाहायला मिळाली आणि फलंदाजाने सहजपणे 2 धावा पूर्ण केल्या.
प्रथमेश अजून एकदा इथे मात्र फटका मात्र फसलाय, हवेत आहे. शत्रक्षक दूरवर येतात चेंडू टिपण्यासाठी, परंतु नक्कीच या ठिकाणी सेफ लँड इथे मात्र चेंडू होताना आपण पाहतोय. परंतु धावा मात्र या ठिकाणी चांगल्या पाहायला मिळत आहेत. 2 धावा सहजपणे पुढे गेले. आता मात्र एक फायटिंग स्कोरकडे नक्कीच इथे मात्र बंटीसपूर कुकसे बोरली संघ वाटचाल करतोय. 5 गडी नक्कीच गमावले, परंतु धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावा अजून या डावामध्ये आपण एक चेंडूचा खेळ नक्कीच पाहणार आहोत. आणि एखादा मोठा फटका जर आला तर मात्र नक्कीच 40+ ही धावसंख्या एक चांगली म्हणू शकेल. परंतु पाहूया, फुलटॉस चेंडू ऑन साईडला कडक फटका पाहायला मिळतोय. जमिनीच्या साह्याने दणदण करत इथे मात्र वाईट स्ट्रॉंगकडे चेंडू येतो. या फेकी चांगली आहे आणि एसटी रक्षकाने मात्र नक्कीच या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे एसट्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या. शेवटच्या चेंडूवर एक धाव पाहायला मिळाली, एक गडी सुद्धा बाद झाला आणि एकूण धावसंख्या पाहिली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 40, 41 धावांचा वन श्रावण स्फोट. की चुनौती रखी है यहाँ पर श्रावण स्पोर्ट्स भोकड़ी के सामने। गेंदबाजी को हम देखते हैं तो नीलेश ने 13 रन दिए और कुल मिलाकर उनके हिस्से में 2 विकेटें आई। परेश ने 8 रन दे के 2 विकेटें ली। प्रथमेश 7 रन दिए, 1 विकेट लिया और अजय ने कोई भी विकेट नहीं लिया, 12 रन खर्च किए। बहुत ही सुहाना मौसम, हवाएं चल रही है और आप मुकाबला देख रहे हैं बोकड़ी बनाम बंटी स्पोर्ट बोरिवली। अतकोली के जयदुर्गा ट्रॉफी 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है। नरेश राउत और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से जीटीसी पे सारा टेलीकास्ट आप देख रहे हैं। टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस। ये बताइए योगेश के कल सर्वाधिक टोटल इस कप में किस टीम ने बनाया था? बीसीसी बोरियोली पड़गा ने 4 ओवर में कितने रन बनाए थे? 74 रन बनाए थे, जो अब तक का सबका सबसे हाईएस्ट टोटल है। लेकिन कल जो टीमें थी दिग्गज, उसमें आखिरकार सरस्वती खालिंग सरस रही। कल चोटी की टीम बनी। आज 10 टीमें हैं, 10 टीमों में से एक टीम क्वालिफाई करेंगी। कल 8 टीमें, एक टीम क्वालिफाई करेंगी और कल जब 3 टीमें बचेंगी, एक टीम चिट्ठी के बलबूते पे ग्रैंड फिनाले में जाएंगी और 2 टीमों का सेमीफाइनल रहेगा। अच्छा फॉर्मेट बनाया गया है। हर दिन लगभग 9 मैचेस। ऑनफील्ड अंपायर शकील कोटी एंड कूल अंपायर गोकुलदास पाटिल। मैन फ्रॉम भादवाड़ एंड मैन फ्रॉम दामन कर्नाका। उसके बाद हमारे दोनों अंपायर जो है परवेश शेख मैन फ्रॉम मुमड़ा एंड शानू कुरैशी मैन फ्रॉम मुमड़ा। इसके बाद देखना ना भूलिए डिफेंडिंग चैंपियन विकी स्पोर्ट कुकसे बनाम ए स्पोर्ट अर्जोली। कल्पेश पाटिल उर्फ बबलू, जो तालुका क्रिकेट में बहुत बड़ा नाम है, पीटीसी में बहुत बड़ा नाम है। सिटी क्रिकेट में पिछले साल जय कुमार ट्रॉफी को खेलते हुए उन्होंने अर्धशतक जमाया था और आज हालांकि दिसंबर का महीना है, लेकिन ये अर्धशतक उन्होंने लगाया था उस वक्त भी 24 दिसंबर था। So back to cricket now. Welcome all of you. You are watching Jayadurga Cup 2020 Atkoli. Is going to be Raju brought into the attack. Facing him batsman Amol. Nilesh on non-striker end. The asking run rate is 10.25. 41 is the target. Mandatory power play. Raju first ball. This time batsman looking for a pull stroke. Wasn't a short delivery. Fine delivery. Just past the stumps and just past the bat. Well collected by wicket keeper.
Good start from Raju. Raju, right arm over the stumps. Bows to Amol, this time picks on the half volley. Trayman, bowler back drive. Long chase to the fielder, but well calling from the non-striker end. And finally, easy couple. Amol off the mark with 2 and 2 for no wicket. Sravan Sports Bhokri chasing a target of 41. With me, the voice of Kukse, Yogesh Patil, and Gaikwad sir. This time, miss time, stroke could be caught. Yes, he's out. Delivery in front of chest, not easy for pull. You can see there, fine delivery, miscue stroke indeed, no elevation and soft dismissal. Amol on his way, Bokri 2 for the loss of 1 wicket. Raju. Boston Nilesh try to square cut once more, beam outside the off stump. Lovely delivery. What a bowling from Raju. Bang on target. Raju, right arm over the stumps. Ball this time, ball keeping low. Best batsman, best wicket keeper. Racing all the way to the non-stop boundary. Well cut off from the fielder. And enough time batsman gets 2. No signal from umpire Gokul Das Patil of the bat. Inside our edge of the bat and rose to the very fine. The score is 4 for the loss of 1 wicket. Raju. Ball this time flick beautifully through the mid-wicket fence for 4. Good flick stroke. The fielder is very wide and ball is racing all the way to the mid-wicket fence for 4. That marks an excellent overturn from Raju. 8 for the loss of 1 wicket. Bokri. 8 रन 1 विकेट कमाने के बाद अच्छा ओवर रहा था राजू का, लेकिन आखिरी गेंद पर नीलेश ने चौका जड़ा. गेंदबाजी के लिए भारी भरकम शरीर के गेंदबाज बंटी स्पोर्ट बोरिवली की तरफ से आए हैं. प्रकाश सामना करेंगे विकेट कीपर बैट्समैन नरेश. पिछले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी. गुंडप्पा विश्वनाथ की तरह लग रहे हैं यहां से. पहली गेंद मीठी टाइट खेलने की कोशिश, ऊपरी सिरा. नरेश 0 पे आउट. ऐसा कुछ भी नहीं हुआ. हालांकि थोड़ी सी लेग स्टंप पे गेंद जरूर थी. बहुत ही अटपटा स्ट्रोक और अधूरा स्ट्रोक. आउट हो गए बैट्समैन. आधा अधूरा शॉट. दूसरा विकेट गिरता हुआ 8 पर. और कल भी आपने यहाँ पर कमेंट्री की योगेश,
मुझे तो लगता है कि इस विकेट पे चेस करना इतना आसान नहीं है। प्रकाश सामना करेंगे नए बैट्समैन, बल्लेबाजी को आए हैं किशोर आए हैं। चालीस रन भी एक अच्छा टोटल, जिस तरह से योगेश पाटिल ने कहा। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा शॉर्ट आर्म पुल किया हवा में। एक ये देखिए आसान सा कैच छोड़ा वहां पर, मौका भी दिया वहां और 2 रन भी दिए। काफी नाराज है प्रकाश जिस तरह से कैचेज छूटा है, क्योंकि इस तरह के जो टोटल्स रहते हैं उसमें आपको रेगुलर इंटरवल में विकेटें लेना होती है। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रनों पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे, 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। अगला मुकाबला डिफेंडिंग चैंपियन विकी स्पोर्ट कुकसे वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट इनवाइट ई स्पोर्ट अर्जुली बैट फर्स्ट। आसिफ चिमनाट, कैफ रईस, जबकि विकी स्पोर्ट में तो एक से बढ़कर एक खिलाड़ी है और स्पेशली पीटीसी के सबसे फोकस खिलाड़ी कल्पेश बबलू। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा फिर से मिस टाइम स्ट्रोक है, क्या आउट हो जाएंगे? नहीं, एक और जीवन दान मिलता हुआ। बल्लेबाज तो माथे पे लक लगा के आए हैं। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12। क्या बात है योगेश, शॉट क्या जानबूझ के ताकत नहीं लगाई जा रही है या पिच के कारण शॉट मिस टाइम हो रहे हैं? प्रकाश राइट आर्म ओवर द स्टंप, शॉट थर्मेन, शॉट फाइन लेग घेरे के अंदर, दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड। फुल टॉस गेंद, बहुत बढ़िया ड्राइव वी की शक्ल में लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ गेंद को अब जाकर उठाया है। 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ भोकड़ी का पहुंचा है 14 पर। 14 रन 2 विकेटों के नुकसान पे मैच में वापसी करती हुई भोकड़ी। हालांकि बहुत से कैचेज छूट गए हैं बंटी स्पोर्ट्स के हाथों से। प्रकाश इस मरतबा लीव कर दिया, फील्डर आ रहे हैं, कोई हो फिर से एक गलती। इसीलिए तो मैं कहता हूं कि हाथों में तेल और बालों में जेल लगाकर क्रिकेट ना खेले। लगता है कि सुबह के नाश्ते की चिकनाई ज्यादा रह गई है। 4 कैचेस बंटी के फील्डर अब तक छोड़ चुके हैं। ये देखिए आसान सा मौका, जीटीसी लाइव, बहुत सुंदर टेलीकास्ट। इस मरतबा पीछे हटे थे, बल्ले के फेस को खोला, गेंद को स्टीयर किया, गेंद बैकवर्ड पॉइंट पे गई है। तीसरा रन पूरा किया है। इसे कहते हैं नजाकत ज्यादा और ताकत कम। दिमाग की बत्ती जला के शॉट को खेला। ओवर समाप्त होते हुए 2 नेक टू नेट फाइट चलती हुई 18 रन 2 विकेटों के नुकसान पे भोकड़ी 41 के लक्ष्य का पीछा कर रही। देखिए 2 ओवर में यहां से 23 रन चाहिए, लेकिन नीलेश वहां बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। कुल मिलाकर 3 गेंदों में उन्होंने 9 रन बना रखे। गेंदबाजी में अजय को बुलाया गया है। 2 ओवर 18 रन और 2 विकेट। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अजय, फुल टॉस गेंद
गिरिफ्त को ढीला छोड़ के गेंद को पुश किया कवर्स में। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, सेंसिबल बैटिंग नीलेश की। एक अच्छे ऑलराउंडर नजर आ रहे हैं पीटीसी में। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 20 पे पहुंचा है। 11 गेंदों में 21 रन। लेकिन योगेश, जब तक नीलेश वहां रहेंगे भोकड़ी की आशाएं ऊपर रहेंगी, क्योंकि वो अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी कर रहे हैं। एक चौका भी लगा चुके हैं। अब बैकवर्ड पॉइंट को घेरे के अंदर बुला लिया गया है और डीप कवर लगा दिया गया है अजय नीलेश के लिए। ओ बढ़िया गेंद, बल्ले का एज लेती हुई थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। पंद्रह पे पहुंचे नीलेश और कुल स्कोर को पहुंचा दिया 24। हालांकि बल्ले के अंदर लगी थी, नीचे लगी थी, टो ऑफ द बैट, वाइड यॉर्कर थी। पुश खेलना चाहते थे लेकिन रिजल्ट बहुत अच्छा। नीलेश सामना कर रहे गेंदबाज अजय का। कैच छूटना बंटी स्पोर्ट्स के लिए भारी पड़ता हुआ। ओहो, क्लासिकल स्ट्रोक, लैप स्वीप किया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 2 रन। एबी डिविलियर्स इस तरह के शॉट्स खेलते हैं, रोहित शर्मा भी इस तरह के शॉट्स खेलते हैं, लेकिन यहां खेल रहे हैं नीलेश। स्कोर है 26 रन। अब कहना होगा कि धीरे धीरे नीलेश जिस तरह से खेल रहे हैं, कल इसी तरह विवेक शेलार खेले थे। 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए। फिर से लैप स्वीप किया खाली क्षेत्र में, 4 रन लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। क्लास बैटिंग फ्रॉम नीलेश। इस पे पहुंचा है स्कोर। पिछले साल अगर इसी ट्रॉफी की हम बात करते हैं तो पहले दिन जिस तरह से बीसीसी पहले दिन बाहर गई, पिछले ट्रॉफी में भी गई थी, लेकिन फर्क यह था कि विकी स्पोर्ट कुकसे से आ रही थी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा चॉप करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। सवाल पूछा हाउ इज दैट। योगेश, ये बताइए कि पीटीसी में अब तक कितनी स्पर्धाएं हुई? 2 स्पर्धाएं हुई, एक बीसीसी ने जीती और एक ये दूसरी है। और पहली स्पर्धा कौन जीता है? बीसीसी जीत चुकी है, जबकि पिछले साल जामुनपाड़ा नंबर 1 पे रही थी। निकल के मारा है, बहुत बेहतरीन ड्राइव। गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर में, दूर से कहीं थ्रो पहुंचा है। 2 रन बनाए बैट्समैन ने, निकल के मारा था गेंद को। 3 ओवर की समाप्ति। मैच में अभी भी काफी कुछ बचा है। 32 रन में 1 ओवर और 9 रन। योगेश, क्या कहेंगे? नीलेश अगर वहां रहे तो फिर भोकरी इस मैच को जीतेंगे। हालांकि मैच अभी भी 50-50 है, लेकिन बंटी स्पोर्ट्स ने जो कैचेस छोड़े हैं वो उनके लिए अब चिंता का कारण। हो ठीक आहे. खूपच खराब क्षेत्रक्षण पाहिलं या मॅचमध्ये बंटी स्पोर्ट कुकसे बोरी संघाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी अजूनही तुम्हाला 9 धावांचं संरक्षण करायचं असेल तर मात्र त्या तुमच्याकडे चुका झालेल्या आहेत, त्या मात्र नक्कीच इथे मात्र कुठेतरी करेक्शन करावं लागतील. कारण या स्पर्धेचा नियम पाहिले तर नक्कीच चेसिंग कंपल्सरी आहे. म्हणजे भोकरी संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र या 9 धावा मात्र या ठिकाणी जोडावं लागतील. परंतु त्यासाठी इथे मात्र गोलंदाज सुजित ने मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक यंगस्टर आहे 22 परंतु नक्कीच टॅलेंट फार आहे या खेळाडूकडे. तो टॅलेंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रस्तावित करावा लागणार आहे. और किशोर सामना करने जा रहे हैं। नीलेश नॉन स्ट्राइक पर है। कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं। इस तरह के मैचेस दर्शक देखना चाहते हैं। और पीटीसी में वैसे भी अब टीमें काफी बैलेंस हुई है। अगला मुकाबला, विकी स्पोर्ट वन द टॉस एंड इलेक्टेड
फील्ड फर्स्ट अगेन अर्जोरिल स्पोर्ट। किशोर सामना करे गेंदबाज, युवा गेंदबाज सुजीत का। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ फिसल गए वहां पर। अंपायर शकील कोटी, जो बहुत ही मशहूर क्रिकेटर रह चुके हैं, और कूल अंपायर जेब में हाथ रखते हुए गोकुल दास। इस मर्तबा बल्ले के फेस को खोला, एक और कैच छूटा। गली पे खिलाड़ी थे, बल्ले के फेस को खोला था, बच गए वहां पर बैट्समैन किशोर। क्रिकेट की गली हो या महबूब की गली, इसके चक्कर अच्छे नहीं होते, बच गए वहां पे बैट्समैन। सुजीत राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए। अब नीलेश के पास स्ट्राइक है, 5 गेंदे 8 रन। इस मर्तबा हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया, ऑन साइड में 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा दी है और 2 रन पूरे। क्या कहेंगे योगेश, इससे अच्छी बल्लेबाजी नहीं हो सकती है। सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. मॅचच्या सिच्युएशन नुसार इथे मात्र फलंदाजी साकारतोय निलेश, आणि कुठेतरी मित्र एवढंच म्हणजे की वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय आपल्या संघासाठी. 4 गेंदे और जीतने के लिए जो रन चाहिए वो हैं 6। 4-6 का इक्वेशन। नीलेश ने 13 रन देके 2 विकेटें ली थी। अब उन्होंने बल्लेबाजी बहुत अच्छी की और कुल मिलाकर कितने पे खेल रहे हैं, 23 पे। पीटीसी के एक बहुत अच्छे ऑलराउंडर। फील्ड की जमावट देखिए, दूर दूर तक चितराया हुआ फील्ड है। पच्चीस पे बल्लेबाजी कर रहे हैं, कुल मिलाकर 35, उसमें 25। फिर से लेफ्ट स्वीप, ये 4 रन लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। ताकत का इस्तेमाल नहीं कर रहे, दिमाग का इस्तेमाल कर रहे हैं। गेंदबाज के पेस को बहुत अच्छा यूटिलाइज किया है, गेंद को खेल दिया वैकेंट एरिया लॉन्ग लेग में, 4 रन। अब जीत की सुगंध लग चुकी है बोकड़ी को, 3 गेंदे 2 रन। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कई बार देखा हमने कि बड़ी बड़ी टीमें किनारे पे डूब गई है। राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत था पुश, और गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई। देखना है, 2 रन पूरे किए, इस मैच को जीत लिया है बोकड़ी स्पोर्ट्स, सलामन स्पोर्ट बोकड़ी ने। अभिनंदन एंड हार्ड लक बंटी स्पोर्ट बोरियोली। बंटी स्पोर्ट्स ने जो 7 कैचेस गिराए, वही कारण रहा कि मैच हार गए। अब मैन ऑफ द मैच ग्रेट ऑलराउंडर नीलेश, लगातार दूसरा मैन ऑफ द मैच इज ओवर टू गायकवाड सर।